क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 6 ते 12 एप्रिलचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हा व्हिडिओ लेक्चर आपला साप्ताहिक चालू घडामोडीचा असतो विद्यार्थी मित्रांनो. येथे आपण जे पण त्या सप्ताहामध्ये चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते आपण पाहतो आणि हा एक रिव्हिजन स्वरूपात आपला व्हिडिओ असतो. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता विद्यार्थी मित्रांनो, आपण साप्ताहिक चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान कोणत्या राज्याने सुरू केलं आहे? तर तो राज्य आहे आपला महाराष्ट्र राज्य. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान कोण सुरू केला? महाराष्ट्र सरकारने. उद्देश ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सुधारणे. शुभारंभ 1 एप्रिल 2026 पासून. कालावधी 1 एप्रिल ते 31 मार्च. प्राथमिक आरोग्य केंद्रात ECG आणि डायलिसिस यासारख्या सेवा उपलब्ध करून देणे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य आता सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत विस्तारित करणे. सुमारे 2737 प्राथमिक आणि शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र MGPGA अंतर्गत समावेश करण्यात येत आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषदांना कोटीविद्य रुपयाच्या पुरस्कार 2 ते 5 कोटी रुपयांपर्यंत जाहीर. निधी अभियानासाठी 80.75 कोटी मंजूर झालेले आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, पहिला खेलो इंडिया ट्रायबल्स गेम 2026चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते? तर हे छत्तीसगड या राज्यात करण्यात आलेले होते. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. पहिला खेलो इंडिया ट्रायबल्स गेम आयोजक छत्तीसगड राज्य इथे. यजमान शहर कोणकोणते होते? रायपूर, जगलापूर आणि सरगुजा. कालावधी काय? 25 मार्च ते 3 एप्रिल 2026 या दरम्यान. सर्वसाधारण विजेते कर्नाटक 23 सुवर्णपदक सह प्रथम क्रमांकावर कर्नाटक राज्य आहे. शुभांकर मास्कोट काय? मोर वीर. सहभागी खेळ 7 पदक धनुर्विद्या, ॲथलिक, फुटबॉल, हॉकी, पोहणे, वेटलिफ्टिंग, कुस्ती आणि 2 प्रात्यक्षिक खेळ मल्लखांब आणि कबड्डी होते. तर ही पहिली खेलो इंडिया ट्रायबल गेम आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याबद्दल प्रश्न असू शकतो. तर अत्यंत महत्त्वाच्या कॅटेगरीचा हा प्रश्न आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 साठी कोणत्या भारतीय वंशाच्या लेखिकांची निवड झाली आहे? तर त्या लेखिकांचं नाव आहे पद्मा विश्वनाथन. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 निवड झालेली लेखिका कोण आहे? पद्मा विश्वनाथन. पार्श्वभूमी भारतीय वंशाचे कॅनेडियन अमेरिकन लेखिका आणि अनुवादक. नामांकित पुस्तके ऑन अर्थ इज इट बिंग, ऑन अर्थ इट इज बेंथ. तर ह्या पुस्तकाचं नाव आहे. ते मूळचे ऑन पॉल माया हे ब्राझिलियन लेखका हे मूळचे लेखक आहेत. स्वरूप पोर्तुगालचे. कादंबरीच्या इंग्रजी अनुवाद. स्थिती 2026च्या शॉर्टलिस्ट अंतिम 6 पुस्तकांमध्ये त्यांचा समावेश झालेला आहे. निकाल विजेत्या पुस्तकांची घोषणा 19 मे 2026 रोजी लंडन येथे केली जाईल. त्यानंतर पुढला प्रश्न, ॲक्सेस नावाने प्रसिद्ध केलेले इंटरनेट शटडाऊन रिपोर्ट अनुसार जगातला सर्वाधिक इंटरनेट शटडाऊन होणाऱ्या देशाच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर भारताचा 2रा क्रमांक लागतो विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. इंटरनेट शटडाऊन रिपोर्ट 2025 अहवाल रायझिंग रिप्रेशन मीट्स ग्लोबल रेजिस्टन्स. ॲक्सेस नाव आणि कीपिंग ऑन च्या युतीने हा अहवाल देण्यात आला. भारताचा क्रमांक किती आहे? 2रा. शटडाऊन संख्या किती आहे? 65 वेळा 2025 मध्ये. प्रथम क्रमांकावर कोण आहे? म्यानमार, त्यांच्या 95 वेळा. जागतिक स्थिती लोकशाही देशामध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. कल भारतासाठी 2017 नंतर ही सर्वात कमी संख्या आहे. सर्वाधिक प्रभावी क्षेत्र आशिया पॅसिफिक, एकूण 195 वेळा शटडाऊन. त्यानंतर पुढला प्रश्न, एप्रिल 2026 मध्ये पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड चे अध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक CMD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ही नियुक्ती
बुरा वस्मी रामा मोहन यांची करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असेल. पॉवरग्रीड कॉर्पोरेशनची नवीन नियुक्ती. नाव बुरा वस्मी रामा मोहन. अध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालन म्हणजे CMD. पदभार 1 एप्रिल 2026 पासून. श्रेणी पॉवरग्रीड हे महारत्न सार्वजनिक उपक्रम ह्या दर्जाची कंपनी आहे. कार्यकाळ 31 जुलै 2030 पर्यंत. सेवानिवृत्तीपर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. S&P ग्लोबल कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी असेसमेंट 2025 मध्ये 100 पैकी 79 गुण मिळवून कोणत्या बँकेने भारतीय बँकांमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर तो बँक आहे विद्यार्थी मित्रांनो येस बँक. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. S&P ग्लोबल CSA 2025 चा अहवाल. बँक येस बँक. गुण 79 गुण 100 म्हणून मिळाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत 7 गुणाची सुधारणा. जागतिक स्थान जगातील अव्वल 15% बँकिंग नेत्यांच्या यादीत त्याचा समावेश झालेला आहे. विशेष ओळख S&P ग्लोबल सस्टेनेबल इयर बुक 2026 मध्ये स्थान मिळवणारी ही एकमेव भारतीय बँक आहे. निकष पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन या घटकावर आधारित मूल्यांकन. उद्देश 2030 पर्यंत नेट झिरो उत्सर्जन लक्ष्य गाठणे. त्यानंतर पुढला प्रश्न. गोवा शिपयार्ड लिमिटेडने इथे नुकतेच जलावरण झालेले भारतीय नौदलाचे 11 नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल वेल्स च्या मालिकेचे पहिल्या जहाजाचे ॲड 1280 नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे INS सांची. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. पहिलं NGOP जहाज सांची. नाव काय? INS सांची. निर्मिती कोणी केली? गोवा शिपयार्ड लिमिटेडनं. यार्ड कुठला आहे? 1280 ॲड. श्रेणी नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल वेल्स मालिकेचे पहिलं जहाज. विशेष भारतीय नौदलाच्या ताफ्यात स्वदेशी बनावटीची गस्तीची ही जहाज आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. भारतातील पहिली स्वदेशी कोळसा ते अमोनियम नायट्रेट प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जात आहे? तर तो राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो ओडिसा राज्य. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. भारताचे पहिलं कोळसा ते अमोनियम नायट्रेट प्रकल्प. राज्य कोणतं आहे? ओडिसा. ठिकाण तालचेर येथे. कंपनी तालचेर फर्टिलायझर लिमिटेड द्वारा. तंत्रज्ञान कोळसा गॅसिफिकेशन करणे. महत्त्व भारताचे पहिले स्वदेशी आणि सर्वात मोठा प्रकल्प. त्यानंतर पुढला प्रश्न. अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेट खेळणारा पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाडू कोण बनलेला आहे? तर तो आहे रविचंद्र अश्विन. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. यानंतर पुढला प्रश्न. गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांना कोणत्या ठिकाणी मिशन मित्र सुरू केलं आहे? तर हे लडाख इथे सुरू केलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. मिशन मित्र सहभागी गगनयान मोहिमेतील 4 अंतराळवीर. ठिकाण लडाख येथे. उंची न्यूमा समुद्री पाटीपासून 14,000 फूट उंचीवर. उद्देश मानवीय शरीर अति अंतिम उंचीवर वातावरण होणारे परिणाम तपासणे. सहकार्य भारतीय हवाई दल, इस्रो आणि संरक्षण संशोधन व विकास संस्था DRDO द्वारे सहकार करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. ड्रग्स कंट्रोल जर्नल ऑफ इंडियाने भारताची पहिली डेंग्यू लस म्हणून कोणत्या लसीला मान्यता दिली आहे? तर हे क्यूडेंगा या लसला मान्यता दिलेली आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. क्यूडेंगा जागतिक लस उत्पादक ताडक्या फार्मास्युटिकल जपान इथला. मान्यता WHO युरोप आणि अनेक देशात अधिकृत वापर. प्रकार लाईव्ह एटेन्युएटेड लस. पात्रता 4 ते 60 वयोगटातील आणि आधी डेंग्यू झालं असो की नसो त्यांना दिली जातो. डोस 3 महिन्याच्या अंतरानं 2 डोस दिले जातात. त्यानंतर पुढला प्रश्न. महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. सुनेत्रा पवार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य खो खो संघटना. नियुक्ती महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. मान संघटनेच्या इतिहास पहिली महिला अध्यक्ष ठरलेले आहेत. निवड
पुणे बालेवाडी येथे सभेत बिनविरोध निवड झाली. उत्तराधिकारी अजित पवार यांची जागा त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ध्येय खो खो खेळाला जागतिक स्तरावर नेणे आणि खेळाडूंचा विकास करणे. त्यानंतर पुढला प्रश्न 2024-25 या वर्षासाठी MS स्वामीनाथन पुरस्काराकरिता कोणाची निवड झाली आहे? तर हे निवड डॉक्टर श्रीनिवास राव यांची निवड झालेली आहे. तर पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. MS स्वामीनाथन पुरस्कार 2024-25 निवड डॉक्टर CHH श्रीनिवास राव. पद संचालक भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली. क्षेत्र हवामान अनुकूल शेती आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन. महत्त्व डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी वर्षाला हा विशेष सन्मान. निवड माजी ICAR महासंचालक त्रिलोचन मोहोत्रा यांच्या अध्यक्षतेखाली निवड झालेली आहे. संस्था RICAREA आणि नुझीव्हिडू सीड्स लिमिटेड याच्या मार्फत. त्यानंतर पुढला प्रश्न दरवर्षी जागतिक आरोग्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर हा 7 एप्रिलला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. जागतिक आरोग्य दिवस तारीख दरवर्षी 7 एप्रिल रोजी. पार्श्वभूमी 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटना WHO ची स्थापना. 2026 ची थीम टुगेदर फॉर हेल्थ स्टँड विथ सायन्स. मुख्यालय कुठे आहे? जिनेव्हा स्वित्झर्लंड येथे WHO मुख्यालय आहे. प्रमुख डॉक्टर टेड्रोस अधनोम घेब्रेयेसस हे महासंचालक आहेत. उद्देश जागतिक आरोग्य समस्याबद्दल जनजागृती करणे आणि सर्वांना समान आरोग्य सुविधा मिळवून देणे. त्यानंतर पुढला प्रश्न देशातला सर्वोत्तम जिल्हा पंचायत म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे स्थान देण्यात आलेला आहे? तर हे त्रिपुराच्या सिपाहीजला हा जिल्हा आहे. तर याला जिल्हा पंचायत म्हणून देशातला सर्वोत्तम स्थान देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025-26 सर्वोत्तम जिल्हा सिपाहीजाला त्रिपुरा इथला. द्वितीय स्थान गंजम ओडिशा इथला. पुरस्काराचे नाव नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत शाश्वत विकास पुरस्कार. बक्षीस सिपाहीजाला जिल्ह्याच्या 5 कोटी रुपये देण्याचा जाहीर झालेला आहे. घोषणा केंद्रीय पंचायत राज मंत्रालय द्वारे 30 मार्च 2026 रोजी. निकष शाश्वत विकास उद्दिष्ट SDG पूर्ण करण्यात उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न जागतिक बौद्ध शांती परिषद 2026 चे यजमान शहर कोणते आहे? तर हे हैदराबाद आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. जागतिक बौद्ध शांती परिषद 2026 यजमान शहर हैदराबाद तेलंगणा येथे. मुख्य स्थळ बुद्धवम नागार्जुन सागर देशातलं पहिलं बौद्ध वारसा थीम पार्क. कालावधी 27 ते 29 मार्च 2026 या रोजी. आयोजक तेलंगणाच्या पर्यटन आणि व्हिएतनाम बुद्ध संघ. सहभाग 22हून अधिक देशातील प्रतिनिधी आणि बौद्ध भिक्षू. मुख्य विषय जागतिक शांतता सखोल आणि मानवीय मूल्ये. त्यानंतर पुढला प्रश्न अमरावती क्वांटम व्हॅली हा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे? तर हे आंध्र प्रदेश या राज्याने सुरू केलेला आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. अमरावतीच्या क्वांटम व्हॅली राज्य आंध्र प्रदेश मुख्यालय अमरावती. पुढाकार मुख्यमंत्री N चंद्रबाबू नायडू यांच्या हस्ते पायाभरणी फरवरी 2026 रोजी. विशेष भारताचे पहिलं कमर्शियल क्वांटम कम्प्युटर 14 एप्रिल 2026 रोजी इथे लॉन्च करण्यात आलं. उद्दिष्ट भारताच्या जागतिक स्तरावर क्वांटम आणि डीप टेक हब बनवणे. मोठी घोषणा इथून नोबेल मिळणाऱ्या शास्त्रज्ञाला राज्यातर्फे 100 कोटी रुपयाचे बक्षीस दिलं जाईल. त्यानंतर पुढला प्रश्न 16वा हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2026 कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर हे रांची झारखंड येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे.
सोळवी हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा कोठे आयोजित केली गेली? रांची, झारखंड इथे. मैदान मरांग गोमके जयपाल सिंग ॲस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियम इथे. कालावधी 1 एप्रिल ते 12 एप्रिल 2026. स्वरूप ही स्पर्धा विभाग आधारित डिव्हिजन बेस्ड फॉर्मॅटमध्ये खेळली जात आहे. विशेष म्हणजे यामध्ये एकूण 29 सहभागी संघ झाले असून अ विभागातले अंतिम सामना 12 एप्रिल रोजी होणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, अनुवादिनी AI प्लॅटफॉर्म खालीलपैकी कोणत्या संस्थेने विकसित केलं आहे? तर हे अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद म्हणजेच AICTE हिने विकसित केलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. अनुवादिनी AI विकसित करणारी संस्था कोणती? अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद. मुख्य उद्देश तांत्रिक आणि शैक्षणिक साहित्याच्या भारतीय भाषांमध्ये अचूक भाषांतरण करणे. भाषा व्याप्ती हिंदीसह 13हून अधिक प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध. नवीन भागीदारी CCRAS आयुर्वेदिक परिषद सोबत मार्च 2026 मध्ये करार करण्यात आला. तंत्रज्ञान प्रगत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि NLP वर आधारित प्लॅटफॉर्म. त्यानंतर पुढला प्रश्न, एथिलिक इंटिग्रिटी युनिट 2026 अहवालानुसार डोपिंग नियमाचे उल्लंघन करण्यात कोणता देश जगात प्रथम क्रमांकावर आहे? तर तो आपला भारत देश आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. AICTEचा डोपिंग अहवाल. भारत प्रथम स्थान. डोपिंग नियमाचे उल्लंघन करण्यात जगात अव्वल. आकडेवारी भारताचे एकूण 148 खेळाडू सध्या निलंबित आहेत. द्वितीय स्थान केनियाच्या 146 निलंबित खेळाडू. तृतीय स्थान रशियाच्या 66 निलंबित खेळाडू. मुख्य खेळाडू दुतीचंद, परवेज खान यासारखे खेळाडूंचा समावेश आहे. संस्था ॲथलेटिक इंटिग्रिटी युनिट द्वारे हा अहवाल प्रकाशित करण्यात येतो. त्यानंतर पुढला प्रश्न, सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर ती महिला आहे दिव्या सिंग. तर 28 वर्षाची ही महिला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 2. दिव्या सिंगचा विक्रम. सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्प पोहोचणारी पहिली महिला. नाव काय? दिव्या सिंग. वय वर्ष 28 वर्ष. गाव गोरखपूर उत्तर प्रदेश इथले. त्या एक शिक्षिका आहेत. सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोहोचणारी पहिली भारतीय महिला. भारताची पहिली महिला आणि जगातली दुसरी महिला. त्यांचा प्रवास प्रारंभ बिंदू काठमांडू नेपाळ इथून. कालावधी 14 दिवस. रोज 10 ते 12 तास सायकलिंग. एकूण अंतर सायकलने 5364 मीटर. अंतिम उंची 5364 मीटर. मार्ग काठमांडू, सेलेरी, सुरके, फाकडिंग, नामचे बाजार, लोबोचे आणि गोरखेशेप एव्हरेस्ट बेस कॅम्प असा त्यांनी हा प्रवास गाठलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय सेना, नौदल आणि हवाई दल यांच्या संयुक्त परिसंवाद रणसंवाद 2026 कोठे आयोजित केला जात आहे? तर हे बेंगळुरू इथे आयोजित करण्यात येत आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. रणसंवाद 2026. ठिकाण वायुसेना प्रशिक्षण कमांड बेंगळुरू इथे. दिनांक 9 ते 10 एप्रिल 2026 पासून. सहभागी भारतीय आर्मी, नौदल आणि हवाई दल. तर इथे तीनही दल सहभागी होणार आहे. उद्देश तीनही दलामध्ये ताळमेळ आणि एकात्मता वाढवणे. विषय सायबर सुरक्षा, अंतराळ युद्ध आणि आधुनिक संरक्षण रणनीती. नेतृत्व CDS जनरल अनिल चव्हाण यांच्या पुढाकाराने. वैशिष्ट्य भविष्यातील मल्टी डोमेन युद्धासाठी सहजता करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, IPL इतिहासात 200 बळी विकेट पूर्ण करणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरलेला आहे? तर तो गोलंदाज आहे भुवनेश्वर कुमार. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. IPL 200 बळी घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार ठरलेला आहे. तो कोणत्या संघाकडून खेळतो? सनरायझर हैदराबाद या संघातून. विक्रम 200 बळीचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज. एकूण स्थान यजुवेंद्र चहल नंतर 200 बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज. वैशिष्ट्य IPLच्या इतिहासात सर्वात यशस्वी भारतीय मध्यम वेगवान गोलंदाज.
त्यानंतर पुढला प्रश्न, जमीनची नोंदणी सुलभीकरण आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने भूभारती पोर्टल लॉन्च केला आहे? तर तो राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो तेलंगणा राज्य. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. भूभारती पोर्टल तेलंगणा राज्य सरकारने लॉन्च केलं. मुख्यमंत्री रेवंत रेड्डीद्वारे बदल जुन्या धरणी पोर्टलची जागा घेतलेली आहे. उद्देश जमीनच्या नोंदणी सुलभीकरण आणि पारदर्शकता वाढवणे. कार्य जमीन विवाद कमी करणे आणि म्युटेशन प्रक्रिया डिजिटल करणे. फायदा तेलंगणाच्या भूभारती कायदा 2025 अंतर्गत अंमलबजावणी. त्यानंतर पुढला प्रश्न, 1 एप्रिल 2026 पासून कोणत्या राज्याने पहिलं जात आधारित सामाजिक आर्थिक सर्वेक्षण सुरू केलं आहे? तर तो राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो पंजाब राज्य. पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. जात आधारित सर्वेक्षण 2026 राज्य पंजाब. सुरुवात 1 एप्रिल 2026 पासून. पुढाकार मुख्यमंत्री भगवंत मान सरकार. उद्देश सामाजिक आर्थिक मागासपणाला मोजणे. व्याप्ती राज्यातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण. वैशिष्ट्य पंजाब राज्याचे पहिलं स्वतंत्र जात आधारित सर्वेक्षण. वापर सरकारी योजनेचा लाभ योग्य लाभार्थीपर्यंत पोहोचवण्यासाठी. त्यानंतर पुढला प्रश्न, इंग्लंडची अव्वल क्रमांकाची बुद्धिबळपटू बनलेली भारतीय वंशाची खेळाडू कोण आहे? तर ते आहे बोधना शिवनंदन. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. बोधना शिवनंदन इंग्लंडची नंबर 1 महिला खेळाडूपटू ठरलेली आहे. अवघ्या 11 वर्षे हा उपक्रम त्यांनी गाठलेला आहे. मूळ भारतीय वंशाची तमिळनाडू इथली आहे. विक्रम इंग्लंडच्या इतिहासात सर्वात तरुण अव्वल खेळाडू. रँकिंग एप्रिल 2026 मध्ये फिडे रेटिंगमध्ये लॅन एल्लोला मागे टाकलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, साऊथ एशिया फुटबॉल फेडरेशन अंडर-20 अजिंक्यपद स्पर्धा 2026 चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावलेले आहे? तर तो देश आहे बांगलादेश. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन अंडर-20 अजिंक्यपद स्पर्धा विजेता कोण आहे? बांगलादेश. दुसरे विजेतेपद. उपविजेता भारत. यजमान मालदीव माले. निकाल पेनल्टी शूट आउटमध्ये 4-3 असा विजय मिळवलेला आहे. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ओमांग डोडुम भारताचा. सर्वोत्कृष्ट गोलरक्षक मोहम्मद इस्माईल हुसेन महीन बांगलादेश इथला. भारताने वित्तीय वर्ष 2025-26 मध्ये किती पवन ऊर्जा क्षमते म्हणजे विंड पॉवर कॅपॅसिटी जोडून आतापर्यंत वार्षिक विक्रम प्रस्थापित केला आहे? तर हा 6.05 गिगावॅट इतका आहे. तर पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. पवन ऊर्जा विक्रम नवीन भर 6.05 गिगावॅट एका वर्षात. विक्रम भारताच्या इतिहासात आतापर्यंत सर्वात मोठी वार्षिक वाढ मागील वर्षाच्या तुलनेत 46% एवढी वाढ झालेली आहे. एकूण क्षमता 56 गिगावॅटच्या पार. आघाडीचे राज्य गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्र. लक्ष 2030 पर्यंत 500 गिगावॅट अक्षय ऊर्जाचे ध्येय. राज्यसभेत शपथ घेणारी भारताची पहिली समलैंगिक खासदार कोण बनल्या आहेत? तर हे मेनका गुरुस्वामी आहेत. तर पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. मेनका गुरुस्वामी. सदन राज्यसभा पश्चिम बंगाल इथून. मान भारतीयाची पहिली ओपन किन्नर खासदार. ओळख सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील सिनियर ॲडव्होकेट. पक्ष तृणमूल काँग्रेस. शपथ 6 एप्रिल 2026 रोजी. विशेष कलम 377 विरुद्ध कायदेशीर लढाई ते प्रमुख चेहरा होत्या. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक पॅरा तिरंदाजी मालिका 2026 मध्ये कोणता देश पदक तालिकेत अव्वल स्थानी राहिलेला आहे? तर तो आपला भारत देश आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. जागतिक पॅरा तिरंदाजी मालिका 2026 थायलंडच्या बँकॉक येथे अव्वल. भारत पहिल्या क्रमांकावर. एकूण पदसंख्या 9. 4 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य. गोल्डन गर्ल
पायल नाग महिला कंपाऊंड ओपनमध्ये सुवर्णपदक. विशेष विजय 18 वर्षाची पायल नागने अनुभव शीतल देवीला पराभूत केलं. पुरुष विजेता तोमन कुमार कंपाऊंड ओपनमध्ये सुवर्णपदक. दुसऱ्या क्रमांकावर इंडोनेशिया आहे. यजमान शहर बँकॉकचं थायलंड इथे. त्यानंतर पुढला प्रश्न, नुकतेच पार पडलेली खेलो इंडिया आदिवासी स्पर्धेच्या पदक तालिकेत पहिल्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तो राज्य आहे कर्नाटक राज्य. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. पहिली खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा 2026 रायपूर इथे पार पडली, म्हणजे छत्तीसगड इथे. विजेता राज्य कर्नाटक, एकूण 38 पदक. कर्नाटक पदक तपशीलमध्ये 23 सुवर्ण, 8 रौप्य आणि 7 कांस्य. दुसरा क्रमांक ओडिसाच्या, एकूण 57 पदक, सर्वाधिक पदक. तिसरा क्रमांक झारखंडच्या, एकूण 35 पदकं. कर्नाटकचे वर्चस्व पोहणे म्हणजे स्विमिंगमध्ये 15 सुवर्णपदकसह एक हाती वर्चस्व. यजमान राज्य छत्तीसगड, रायपूर इथे आयोजित. कालावधी एप्रिल 2026 मध्ये संपन्न. सर्वोत्कृष्ट खेळाडू कर्नाटकची मणिकांत एल, 8 सुवर्ण आणि 1 रौप्य सोबत. त्यानंतर पुढला प्रश्न, अर्जेंटिनामध्ये मिश्र मार्शल आर्ट्स सामना जिंकणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर ते भारतीय आहेत संग्राम सिंग. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. संग्राम सिंगचा ऐतिहासिक विजय. अर्जेंटिनामध्ये MMA सामना जिंकणारे पहिले भारतीय. प्रतिस्पर्धी फ्लोरिडाच्या क्रोडियर फ्रान्स याचा पराभव. वेगवान विजय. अवघ्या 1 मिनिट 45 सेकंदात त्याने तांत्रिक बाद पद्धतीने विजय मिळवला. ठिकाण अर्जेंटिनाच्या बुनोस आयरिस येथे. कॅटेगरी 93 किलो लाईट हेवीवेट विभागात. आंतरराष्ट्रीय स्तरावर मिश्र मार्शल आर्ट मध्ये भारताचा झेंडा फडकवणारे ते पहिला मोठा विजय आहे आणि त्यांचं नाव काय? संग्राम सिंग. त्यानंतर पुढला प्रश्न, 5वा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर हे कैलास सत्यार्थी यांना देण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. 5वा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. प्रमुख विजेते कैलास सत्यार्थी, नोबल पारितोषिक विजेते. क्षेत्र सामाजिक सेवा, बालहक्क चळवळ. 24 एप्रिल 2026 रोजी पुणे येथे पार पडेल. मागील विजेते नरेंद्र मोदी 2022चे, आशा भोसले 2023, अमिताभ बच्चन 2024 आणि 2025चे विजेते कुमार मंगला बिर्ला आणि 2026चे कोण आहेत? कैलास सत्यार्थी. इतर सन्मान, महेश काळे यांना संगीत आणि अच्युत गोडबोले यांना साहित्य आणि रवीना टंडन यांना चित्रपटकरिता सन्मान देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, दरवर्षी जल संधारण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर तो 9 एप्रिलला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. मायक्रोसॉफ्टने भारताचं पहिलं AI स्किल सेंटर AI फॉर एव्हरीवन कुठे सुरू केलं आहे? तर हे चंदीगड इथे सुरू केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. मायक्रोसॉफ्टचे AI स्किल सेंटर स्थान चंदीगड विद्यापीठ, पंजाब इथे. सहयोग मायक्रोसॉफ्ट प्लस चंदीगड विद्यापीठ. विक्रम, भारताची अशा प्रकारची पहिले केंद्र. उद्देश सर्वांना AI, क्लाउड आणि डेटा सायन्सचं शिक्षण देणे. प्रशिक्षण AI आणि मशीन लर्निंग मधील जागतिक प्रमाणपत्रे. घोषणा एप्रिल 2026 मध्ये उद्घाटन. त्यानंतर पुढला प्रश्न, वी द पीपल ऑफ इंडिया डिकोडिंग अ नेशन सिम्बॉल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या पुस्तकाचे लेखक तुम्ही पाहू शकता विद्यार्थ्यांना, हा कव्हर पेज आहे. तर TM कृष्णा. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, अलीकडे निधन झालेले गिल्बर्टसन संगमा हे कोणत्या क्षेत्रातील संबंधित होते? तर हे फुटबॉल, त्यांना मॅन विथ गोल्डन बूट म्हणून असा ओळखलं जातो. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. गिल्बर्टसन संगमा निधन 2026 मध्ये झालं. ते फुटबॉल या क्षेत्राचे संबंधित होते. ते राज्य मेघालयच्या ईशान्य भारताचे राज्यामधून येत होते. संघ आसाम पोलीस आणि मेघालय फुटबॉल संघ. ओळख, मेघालयच्या फुटबॉलमध्ये दिग्गज आणि प्रसिद्ध मिडफिल्डर. निधन एप्रिल 2026 मध्ये वयाच्या 70व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
त्यानंतर पुढला प्रश्न, बँकॉक येथे झालेले जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेत सुवर्णपदक जिंकणारी जगातली पहिली क्वाड्रपल एमिन्यूट तिरंदाज कोण ठरली आहे? तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो पायल नाग. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. हे इमेज तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. क्वाड्रपल इम्युनिटी म्हणजे काय होते? चारही अवयव नसलेले तिरंदाज. पायल नागची ही ऐतिहासिक कामगिरी आहे. जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेत 2026 बँकॉक येथे पार पडली आणि तिथे तिने सुवर्णपदक जिंकलेला आहे. विशेष विजय, जागतिक एक क्रमांकी खेळाडू शीतल देवीचा तिने पराभव केला. दुहेरी यश, व्यक्तिगत आणि सांघिक अशा दोन्ही प्रकारात तिने सुवर्णपदक जिंकलेले आहेत. प्रेरणा, वयाच्या 8व्या वर्षी दोन्ही हातपाय गमावून तिने हे जागतिक विक्रम रचलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतात दरवर्षी अंधत्व प्रतिबंध सप्ताह म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ ब्लाइंडनेस वीक कधी साजरा केला जातो? तर तो 1 ते 7 एप्रिल या रोजी साजरा करण्यात येतो. पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. अंधत्व प्रतिबंध सप्ताह प्रिव्हेन्शन ऑफ ब्लाइंडनेस वीक कालावधी 1 ते 7 एप्रिल दरवर्षी भारतभर साजरा होतो. उद्देश अंधत्व कारणाबद्दल जनजागृती आणि डोळ्याची काळजी घेणे. आयोजन आरोग्य मंत्रालय भारत सरकारद्वारे. लक्ष मोतीबिंदू, काचबिंदू आणि दृष्टिकोन दोषीच्या लवकर निदान करणे. महत्त्व वेळेवर उपचार करून 80% अंधत्व टाळलं शकतो. भारताचं पहिलं प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर कुठे उभारण्यात आलं आहे? तर हे कल्पकप्पम तमिळनाडू येथे उभारलं येत आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. भारताचं पहिलं प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर तमिळनाडूच्या कुठे? तर कल्पकक्कम तमिळनाडू येथे. क्षमता 500 मेगावॅट एवढी. विकसित करणारी संस्था कोणती आहे? भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेडद्वारा. विशेषतः हा रिॲक्टर भारताचे त्रिसूत्री 3 स्टेज अणुऊर्जा कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात एक महत्त्वाचा भाग आहे. नागरी सेवांमध्ये क्षमता वाढवण्यासाठी 2 ते 8 एप्रिल 2026 दरम्यान कोणता उपक्रम राबवण्यात आला? तर साधना सप्ताह राबवण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. साधना सप्ताह 2 ते 8 एप्रिल 2026. उद्देश नागरी सेवांमध्ये सिव्हिल सर्व्हिसमध्ये क्षमता वाढवणे. योजना मिशन कर्मयोगी अंतर्गत. मिशनला 5 वर्ष पूर्ण. टॅगलाईन हम बने कर्मयोगी. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या उच्च न्यायालयाने निकाल लिहिण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता AI साधनाच्या वापरावर बंदी घातलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो पहिला होता गुजरातच्या उच्च न्यायालय, पण त्यानंतर आहे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. उच्च न्यायालयाच्या AIवर बंदी. मुख्य माहिती, न्यायालय गुजरात उच्च न्यायालय असे धोरण जाहीर करणारे पहिले आणि पंजाब हरियाणा उच्च न्यायालय. बंदी, निकाल लिहिण्यासाठी जजमेंट रायटिंग AI साधनाचा वापर पूर्णपणे बंदी. प्रतिबंधित टूल ChatGPT, जेमिनी आणि जनरेटिव्ह AI प्लॅटफॉर्म. त्यानंतर पुढला प्रश्न, वन हेल्थ समिट कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? तर हे फ्रान्सच्या लिऑन येथे आयोजित करण्यात आलेली होती. तर पर्याय क्रमांक 2 आपल्या योग्य उत्तर आहे. वन हेल्थ समिट 2026 लिऑन फ्रान्स येथे. कालावधी 5 ते 7 एप्रिल 2026. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन. यजमान फ्रान्स सरकारचे G7 अध्यक्षपदाच्या अंतर्गत. थीम काय होती? परिसंस्था, वनस्पती, प्राणी आणि मानव सर्वांच्या आरोग्यासाठी कृती आणि उपाय. त्यानंतर पुढला प्रश्न, जागतिक सर्वात स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्या देशाला प्रथम क्रमांक मिळालेला आहे? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो स्वित्झर्लंड. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. स्वच्छ व सुरक्षित पाणी प्रथम क्रमांक स्वित्झर्लंड. इतर आघाडीचे देश फिनलंड, नॉर्वे आणि डेन्मार्क. निकष, पर्यावरण कामगिरी निर्देशांक. वैशिष्ट्य, नळाचे पाणी थेट पिण्यायोग्य, नो फिल्टर नीडेड. त्यानंतर पुढला प्रश्न, राष्ट्रीय युवा HIV आणि एड्स जनजागृती दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो हा 10 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारत आणि कोणत्या देश दरम्यान सायक्लोन हा युद्ध अभ्यास
आयोजित केला जातो? तर भारत आणि इजिप्त दरम्यान हा होतो विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. भारत आणि इजिप्त या देशादरम्यान सायक्लोन एक्सरसाइज हा युद्ध सराव आयोजित केला जातो. सहभाग देश भारत आणि इजिप्त दोन्ही देशाचे विशेष दल. उद्देश दहशतवाद विरोधी कारवाई आणि वाळवंटी प्रदेशाचे युद्ध कौशल्य सामायिक करणे. सायक्लोन 2025 इजिप्तमधले अंशान येथे आयोजित करण्यात आला. सायक्लोन 2026 हा सराव तिसऱ्या टप्प्याच्या राजस्थान, भारत येथे आयोजित करण्यात नियोजित आहे. मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक 2026 हा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेल्या आहेत? तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो गीतांजली ओम प्रकाश. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक विजेता कोण आहे? गीतांजली ओम प्रकाश, 59 वर्ष. मान हा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला. स्थळ कोलालंपूरच्या मलेशिया इथे. तारीख 27 मार्च 2026 रोजी. त्यानंतर पुढला प्रश्न भारत निवडणूक आयोगाद्वारे कोणत्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे ज्यामध्ये 23 देशाचे प्रतिनिधी भारताच्या निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करतील? तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो इंटरनॅशनल इलेक्शन व्हिजिटर प्रोग्राम. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. भारत निवडणूक आयोगाद्वारे इंटरनॅशनल इलेक्शन व्हिजिटर प्रोग्राम या कार्यक्रमाची सुरुवात. सहभागी 23 देशांमधली 75 अधिक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी. उद्देश भारताच्या विशाल निवडणूक प्रक्रिया आणि EVM तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास करणे. आयोजक भारतीय निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. उपक्रम हे प्रतिनिधी विविध मतदार केंद्रांना भेटी देऊन भारतीय लोकशाहीच्या कामकाजाचा अनुभव घेतील. त्यानंतर पुढला प्रश्न जागतिक होमिओपॅथी दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो हा 10 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न दिव्यांग अर्जदारांसाठी ब्रेल लिपी आणि सांकेतिक भाषा सेवा सुरू करणारं भारताचं पहिलं प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय कोणते? तर तो मध्य प्रदेशच्या भोपाळ इथे आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. भारताचे पहिलं दिव्यांग स्नीप पासपोर्ट कार्यालय. ठिकाण प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय भोपाळ इथे. मान ब्रेल आणि सांकेतिक भाषा सेवा देणारं देशातलं पहिलं कार्यालय. ब्रेल लिपी दृष्टिबाधितांना विशेष माहिती पुस्तिका. सांकेतिक भाषा मूकबधिरांसाठी व्हिडिओ मार्गदर्शन. लक्ष दिव्यांग अर्जदारांना प्रक्रिया स्वावलंबी बनवणे. सुरुवात एप्रिल 2026 पासून. त्यानंतर पुढला प्रश्न भारताची पहिली चालकरहित पॉट टॅक्सी प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात येत आहे? तर हे महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. भारताची पहिली चालकरहित पॉट टॅक्सी बांद्रा कुर्ला BKC मुंबई येथे. बांद्रा कुर्ला रेल्वे स्टेशन. मान देशाची पहिली ऑटोमेटेड रॅपिड ट्रान्झिट सेवा. संस्था मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण. तंत्रज्ञान बॅटरीवर चालणारी आणि पूर्णपणे स्वयंचलित. सुरुवात 7 एप्रिल 2026 इथे. क्षमता एक वेळी 6 प्रवासी. दरवर्षी CRPF शौर्य दिन कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो 9 एप्रिलला हा साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. CRPF शौर्य दिन तारीख 9 एप्रिलला. इतिहास 9 एप्रिल 1965 रोजी कच्छच्या रणात सरदार पोस्ट येथील विजय लढा. CRPFच्या एका तुकडीनं पाकिस्तानच्या संपूर्ण ब्रिगेडला हरवले होते. उद्देश शहीद जवानांना शौर्याला मानवंदना देणे. घोषवाक्य सेवा आणि निष्ठा. सर्व्हिस अँड लॉयल्टी. त्यानंतर पुढला प्रश्न भारतीय लष्करीच्या त्रिशक्ती कोर द्वारे ऑपरेशन हिमसेतू कोणत्या राज्य सुरू करण्यात आलं? तर हे विद्यार्थी मित्रांनो सिक्कीम येथे सुरू करण्यात आलं. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. ऑपरेशन हिमसेतू राज्य सिक्कीम इथे. दल भारतीय लष्कराची त्रिशक्ती कोर. ठिकाण अति उंचीवर दुर्गम पर्वतीय भाग. उद्देश लष्करी रसद पुरवठा आणि पायाभूत सुविधाची चाचणी. विशेष उणे तापमानात तांत्रिक सहजता तपासणे. वेळ एप्रिलमध्ये हा ऑपरेशन हिमसेतू राबवलं जात आहे. त्यानंतर पुढला प्रश्न कोणत्या देशात UNFCCC COP32चे आयोजन करण्यात येणार आहे? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो इथिओपिया येथे. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. UNFCCC COP32 2027. यजमान देश
इथिओपिया, ठिकाण अदी अबास इथे, वर्ष 2027 इथे. गट आफ्रिका खंडाचे प्रतिनिधित्व. मुख्य विषय हवामान न्याय, क्लायमेट जस्टिस आणि आफ्रिकातील जलवायू आव्हान. निवड 2025च्या परिषदेत नायजेरियावर मात करून त्याने या देशानं यजमान देश मिळवलेला आहे. COP30 कोटी पार पडली विद्यार्थी मित्रांनो बेलेम ब्राझील इथे आणि COP31 2026ची अंतल्या तुर्की इथे. त्यानंतर पुढला प्रश्न, नीती आयोगाने जाहीर केलेले कृषी विपणन सुधारणा निर्देशांकात कोणतं राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर तो आपला महाराष्ट्र राज्य आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. कृषी विपणन सुधारणा निर्देशांक प्रथम क्रमांक महाराष्ट्र राज्य, द्वितीयावर गुजरात आहे आणि संस्था कोण आहे? नीती आयोग. उद्देश कृषी विपणन क्षेत्राची सुधारणा आणि ईज ऑफ डुईंग बिझनेसला मूल्यमापन करणे. निकष ई नाम अंमलबजावणी, फळे आणि भाजीपाला नियममुक्ती आणि शेती स्नेही. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय नौदलानं अलीकडे अरबी समुद्रात वरून 2026 हा द्विपक्षीय सागरी सराव कोणत्या देशासोबत सुरू केला? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो फ्रान्स. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. वरून 2026 सहभागी देश भारत आणि फ्रान्स, ठिकाण अरबी समुद्र इथे, स्वरूप द्विपक्षीय नौदल सराव, उद्देश सागरी सुरक्षा आणि परस्पर समन्वय वाढवणे. विशेष दोनही देशातील युद्धनौका आणि लढाऊ विमानांचा सहभाग. एप्रिल 2026 मध्ये. त्यानंतर पुढला प्रश्न, पोषण पंधरवडा 2026च्या 8वी आवृत्तीचे उद्घाटन कोठे करण्यात आलं? तर हे विज्ञान भवन नवी दिल्ली येथे करण्यात आलं. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. 8वा पोषण पंधरवडा, ठिकाण विज्ञान भवन नवी दिल्ली येथे, कालावधी 9 ते 23 एप्रिल 2026, आवृत्ती कोणती होती? 8वी. उद्घाटन अन्नपूर्णा देवी केंद्रीय मंत्रीद्वारे. थीम 6 वर्षापर्यंत बालकांच्या मेंदूचा विकास करणे. लक्ष पहिल्या 1000 दिवसातील पोषणावर जनजागृती करणे. यानंतर पुढला प्रश्न, एप्रिल 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने कर्करोगाला अधिसूचित आजार म्हणून घोषित केलं आहे? तर तो राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो तेलंगणा राज्य. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. कर्करोगाला अधिसूचित आजार तेलंगणा राज्यानं अधिसूचित आजार म्हणून जाहीर केलं. निर्णय, कर्करोगाला अधिसूचित आजार म्हणून घोषणा. नियम, निदानानंतर 30 दिवसात सरकारी माहिती देणे. व्याप्ती, सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयात लागू. उद्देश, कर्करोगाचा अचूक डेटा गोळा करणे आणि प्रभावी उपचार धोरणाला आखणे. सुरुवात एप्रिल 2026 पासून. त्यानंतर पुढला प्रश्न, 1,00,000 कोटी म्हणजेच 1 ट्रिलियनपेक्षा जास्त उलाढाल साध्य करणारी भारताची पहिली FMCG कंपनी कोणती ठरलेली आहे? तर त्या कंपनीचं नाव आहे विद्यार्थी मित्र अमूल ही कंपनी. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. अमूल 1,00,000 कोटी उलाढाल करणारी कंपनी ठरलेली आहे. 1 ट्रिलियन वार्षिक उलाढाल हा विक्रम गाठणारी पहिली भारताची FMCG कंपनी ठरलेली आहे. वाढ वार्षिक 11% वृद्धी. संस्था गुजरात कॉर्पोरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन. वर्ष आर्थिक वर्ष 2025-26 रोजी. तर विद्यार्थी मित्रांनो ही साप्ताहिक चालू घडामोडीच्या एक रिव्हिजन स्वरूपात हा लेक्चर होता विद्यार्थी मित्रांनो. हा 6 ते 12 एप्रिल दरम्यान जे पण चालू घडामोडी घडले त्याचा एक आढावा म्हणून आपण हा व्हिडिओ लेक्चर आपला दर रविवारी असतो हप्त्याच्या. तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.